केला गेला. त्यांचे बंधू नरेंद्रजी गुळवी सरांचं काल देखील योगदान खूप मोठं पाहायला मिळालं. त्याचबरोबर तसेच शुभागमन होत आहे महाराष्ट्राचा एक नावारूपाला आलेला गुणलेखक, ज्याने आपल्या अपंगावर मात देऊन अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्याने आपल्या बोटांची जादू फिरवली. ॲज अ स्कोरर पिंपलास गावचा हा गुणलेखक सध्याच्या घडीला प्रत्येक स्पर्धेमध्ये आपली हजेरी लावत आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये अल्पेशची मागणी केली जात आहे. असा गुणलेखक अल्पेश गायकवाड इथे पोचला आहे. आपलं 3ऱ्या दिवसामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्कोरर अल्पेश गायकवाड, आपण आपली जागा घ्यायची आहे आणि मयूर पाटीलला तुम्ही सुट्टी द्यायची आहे. थँक्यू. एक मॅच बाकी आहे. अल्पेश, नक्कीच आपण व्यासपीठावर बसून घ्या. ओ टू काका मात्रे. तर चला फलंदाज पाठवायचे आहेत. संघनायक, आपण आपली सलामी जोडी मैदानात पाठवा. सामन्याकडे आपण काही शांत वळतोय. सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. भूषण आणि मयूर फिल्डिंग लावून घ्या आपण प्लीज. सो रिक्वेस्ट टू, कारण की नाईटला भरपूर मॅचेस आहेत. आज 7 मॅचेस या मॅच नंतर खेळवायच्या आहेत. लक्षात असू द्या प्लीज, विनंती असेल. आपण शत्रुरक्षण लावून घ्यायचे. तर या स्पर्धेचे सन्माननीय आयोजक गजेंद्रजी गुळवी सर, नरेंद्रजी गुळवी सर, त्याचबरोबर तन्मयजी मालावकर सर, अजयजी पाटील सर यांच्याबरोबरीनेच जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी जे 5 स्टार म्हणून ज्यांना म्हणलं जातं ते तुषार नाईक सर आहेत, कल्पेशजी पाटील, अजयजी नाईक, प्रतीकजी गोरे, क्रिश नाईक, भावीजी म्हात्रे, मुकेशजी, रोहनजी म्हात्रे, करणजी पाटील आणि रवींद्रजी गुळवे या सर्वांनी खूप मोठा परिश्रम या स्पर्धेसाठी घेतला आणि त्यामुळे ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होते आहे. लक्षात असू द्या, मायरा स्पोर्ट्स अगोदरच तुम्हाला 10 मिनिटं दिलेली आहेत. कोणत्या प्रकारचा ब्रेक घेऊ नका. आपण मॅच ऑन करायची आहे. ब्रेक होणार नाही आहे यानंतर देखील. दोन्ही संघाचे 12 खेळाडू या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षामध्ये अपेक्षित आहेत, कारण ही मोठी क्रिकेट स्पर्धा आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेचं आपण जर योगदान जर पाहिलं तर अर्थातच या स्पर्धेसाठी खूप चांगलं योगदान DJ आमचे विवेक नाईक यांच्या माध्यमातून आमचा आवाज आणि मराठी गीतं तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. थेट प्रक्षेपण प्रिन्स मूव्हीज लाईव्ह रवी गुळवी सरांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. मंडप सजावट श्री समर्थी मंडप, डेकोरेशन टेमघर सचिनजी पवार साहेब आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण टेमघरपाडा भादवड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथे सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा. काल देखील आपण पाहिलं TV प्रक्षेपण XXX नेटवर्क भिवंडी 612 या चॅनेलच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही TVच्या माध्यमातून पाहू शकलात. हे देखील योगदान आहे, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. आणि वळूया आपण सामन्याकडे. सलामी जोडी मैदानात आहे. प्रतीक आणि अजय ही जोडी या ठिकाणी डावाची सुरुवात करतात. ते त्रिमूर्ती एंटरप्राइजेस या संघाचे आणि गोलंदाज आहे पहिले षटक घेऊन मायरा स्पोर्ट्स भादवडचा नयन. मागच्या सामन्यामध्ये ज्याने विकेट हॅट्रिक घेतली होती. काल रजनी क्रिकेटमध्ये देखील विकेट हॅट्रिक आम्हाला पाहायला मिळाली होती. हे योगदान आहे. वळी आपण मैदानाकडे. क्वालिफाय मॅच पहिला चेंडू या ठिकाणी मात्र आपण पाहता चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र मिड विकेट आणि वायडिश लाँगॉनच्या माध्यमातून चेंडू गेला सीमारेच्या पलीकडे आला. एक सुंदर फटका, चौकार, 4 धावा. चौकारांनी खातं उघडलं. 4 धावांचं योगदान इथे मिळालं. प्रतीक पुन्हा एकदा तयार. यावेळचा चेंडू हुक करायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क आला नाही. थोडंसं उसळी घेणारा चेंडू ज्याला मानलं तर खेळपडीचा वापर केला तो गोलंदाजांनी आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता. शुभागमन झालेला आहे या मुख्य व्यासपीठावर. अनिल पाटील आणि सोबतच हरिचंद्र छत्रे मामा, हुबहूब एकनाथ शिंदे यांचे हमशकल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पुढच्या चेंडूसाठी यावी. हा चेंडू मात्र पाहिला थोडीशी उसळी घेणारा चेंडू होता. ऑनसाईडला खेळत होता. बॅट आणि विशेष स्पर्श चांगला नव्हता. चेंडू आपण पाहिला तो गेला शॉर्ट पॉईंटच्या दिशेने आणि तोपर्यंत 1 धावीचं योगदान इथे मिळालं. 5 धावा धापलकावर.
5 धावा धावपलकर आल्यात. आता मात्र समोर असेल जो अजय. षटकाचं आपण विवेलेशन जर या ठिकाणी पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन, एक षटक शॉर्ट पॉईंट तैनात केलं आहे, एक क्षेत्ररक्षक इथे डीप एक्स्ट्रा कवर आणि एक लॉंग ऑफ युवरचना ऑफसाईडची. ऑनसाईडला आपण या ठिकाणी पाहतात ते अर्थातच फाईन लेगला कोणताही क्षेत्ररक्षक नाही, मात्र इथे लॉंग लेगला क्षेत्ररक्षक तैनात केलं आहे. डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन. दरम्यान या ठिकाणी मात्र हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाजी बॅटचा स्पर्श झाला, चेंडू हवेत गेला आणि इथे यशस्वी काम तमाम केलं. पहिला धक्का या ठिकाणी धावपल. सर मी एकच म्हणेल, ऑलरेडी 3 चेंडूमध्ये 5 धावा आल्या होत्या. अजयला पहिल्याच चेंडू फेस करायचं होता. मोठा फटका खेळणं योग्य होता का सर, हा प्रश्न माझा आहे तुम्हाला. तर मागच्या सामन्याचा सामनावीर म्हणून ज्याचं निश्चित योगदान होतं तो फलंदाज या ठिकाणी अजयची खेळी मात्र समाप्त झाली. 0 या धावसंख्येवर डकआउट बदकाच्या अंडरपासून परतला आणि या ठिकाणी पहिला मोठा धक्का बसला त्रिमूर्ती एंटरप्राइजेस संघाला. नवीन फलंदाज मैदानात येतोय ओमकार, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओमकार हे नवीन खेळाडू या ठिकाणी मैदानात येतोय. ओमकार हे नाव आपल्या समोर आलं की लगेच आपल्याला श्री गणपती बाप्पाची आठवण होते. तर ओमकार या ठिकाणी पाहूया कशा प्रकारचं योगदान इथे देईल. घड्याची वेळ आपण पाहिली तर 6 वाजून जवळपास 25 मिनटं झालीत. दरम्यान पुढचा चेंडू उसळी घेणारा चेंडू ते पाहायला मिळाला. गुडलेग स्पॉटवर चेंडूला उसळी देण्यात आली. पंचांनी मात्र या ठिकाणी हात जमिनीत समांतर केले, स्वैरचा इशारा या ठिकाणी दिला आणि अर्थात 1 धावीचं आणखीन एक योगदान. ही खेळपट्टी गोलंदाजांना तेवढी साथ करते, फलंदाज देखील तितकी चांगली साथ देते आणि काही वेळा मात्र पाडतात अचानक उसळी घेते. हे योगदान इथे पाहायला मिळाले या खेळपट्टीचं. तर स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीकडून पुन्हा एकदा यावी चेंडू पहा, टप्पा पडला, थोडा बाहेर निघाला, फलंदाजाचा अंदाज पूर्णपणे चुकला आणि इथे यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धाव चेंडूची सांगता. या षटकातला अंतिम चेंडू असेल. यशस्वी गोलंदाज आहे नयन. आपल्या षटकाला अंतिम चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा 10 ते 12 पर्यंत रनअप आहे. यावी मात्र अप्पर कटच्या माध्यमातून चेंडू खेळलाय. आपण पाहता क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे. इथे मात्र एक सुंदर झेल घेण्यात आला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये म्हणजे कव्हरमध्ये एक सुरेख झेल घेतला आणि फलंदाज दुसरा मैदानातून बाहेर. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. तो आतापर्यंत आपण पाहिलं नक्कीच राणाल टीम कॅप्टन आपण आला असाल तर लगेच संपर्क साधायचा आहे. पोगाव संघाचं इथे शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर सर्व संघांनी वेळेवर पोहोचायचं आहे. सर्वप्रथम राणाल टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर वसार आणि मानकोली या 4ही संघाने वेळेवर पोहोचायचं आहे. तर हे षटक मात्र आपण पाहिलं तर एक चांगलं षटक म्हणता येईल. ते गोलंदाज नयनचं ज्यांनी 6 धावा खर्च केल्या, 2 फलंदाजांना माघारी परतवलं. एकूण धावपलकर धावा येऊन पोचले 6, 2 गडी बाद 6 आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज शुभम आणि नवीन फलंदाज भावेश. इथे मात्र अतिथी कशाच्याकडून अतिथी कशाकडून यावी. नवीन षटक पहिला चेंडू, सुंदर चेंडू, स्लोवर 1 चेंडू ज्याला म्हणलं जातं. गती परिवर्तन, खरं तर गती परिवर्तन प्रत्येक गोलंदाज या ठिकाणी खरं तर करणं आवश्यक आहे. कारण फलंदाजची नजर असते, त्याच पद्धतीचा चेंडू येत असेल तर त्याला निश्चित फटकेबाजी तो करू शकतो. पण गती परिवर्तनामध्ये त्याचा अंदाज पूर्णपणे चुकतो आणि हे काम गोलंदाजाने केलं. यावेळचा मात्र चेंडू आपण आखूट टप्प्याचा पाहायला मिळाला. बॅटचा स्पर्श इथे निश्चित होतोय. पुन्हा एकदा आपण पाहतात दोन्ही पंच सल्ला मसलत करत असताना इथे मात्र येस
1 धावेचं योगदान इथे मिळालं. ती वॉर्निंग या ठिकाणी देण्यात आलेली आहे, कारण उसळी ही अतिशय क्रिकेटमधल्या माध्यमातून महत्त्वाची म्हणले. 7 धावा धावफलकावर. क्षेत्रक्षणामध्ये बदल होतो आहे. भावेश यावेळी स्ट्राईकवर आहे. भावेशसाठी शॉर्ट थर्डमॅन तैनात केले आहे. इथे मात्र एक क्षेत्ररक्षक आपण पाहतात, अर्थात पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बदल केला जातो. शॉर्ट थर्डमॅन आणलं आहे. एक क्षेत्ररक्षक इथे पण पाहतात, तो अर्थातच गली क्षेत्रामध्ये तैनात केलं गेलं आहे. एक डीप पॉईंट, डीप एक्स्ट्रा कवर आणि एक लॉंग ऑफ. या हवीचा चेंडू पहा, टप्पा पडला, सुंदर चेंडू. चेंडूची फेकी या ठिकाणी गोलंदाज करतो आहे. निर्धाव चेंडूची सांगता. ऑन साईडला आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग नाही आहे, लॉंग लेग तैनात आहे. डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. वार्डिश लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑन दरम्यान बॅकफुटरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे जमिनीला सरपडत चेंडू आपण पाहतात, तो गेला शॉर्ट मिड विकेटला. स्क्वेअर लेगून क्षेत्ररक्षक चेंडू येतो आहे. चेंडूची फेकी चांगली यष्टीच्या दिशेमध्ये आणि तोपर्यंत 1 धावेचे योगदान. 8 धावा धावफलकावर. आज खरं तर रविवार, आंतरराष्ट्रीय सुट्टीचा दिवस. सगळ्यांना आंतरराष्ट्रीय सुट्टीच्या दिवसाच्या माध्यमातून आपण घर बसल्या ही क्रिकेट स्पर्धा देखील पाहू शकतो, हे आपण पाहायला मिळेल. जसं मी त्याचा उल्लेख केला, यूट्यूबच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर TV प्रक्षेपणच्या माध्यमातून देखील आपण घरबसल्या ही स्पर्धा पाहू शकता. त्या सर्व घरबसल्या प्रेक्षकांना देखील आपण या ठिकाणी अर्थात त्यांचा आभार व्यक्त करतो आहे. आणि लाईट्स ऑन पुन्हा वया मैदानाकडे. इथे मात्र फुल टॉस चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला. इथे क्षेत्ररक्षक पाहत आहे, डीप स्क्वेअर लेगला झेल घेतला गेला, सुरेख झेल. आणि फलंदाज या ठिकाणी तिसरा मैदानातून बाहेर. सारे मिळून शुभेच्छा देऊ आमच्या गजेंद्र भाईला. सारे मिळून शुभेच्छा देऊ आमच्या गजेंद्र भाऊला. प्रतीकची खेळी मात्र इथे समाप्त झाली. प्रतीकने एकूण धावांचं योगदान दिलं, ते 6 धावांचं योगदान त्यांनी दिलं. एक चौकाराच्या माध्यमातून ती खेळी सजवली होती. आणि गोलंदाज मात्र शुभमला या ठिकाणी पहिले यश, 2 धावा दिल्या आणि 1 फंडाला त्यांनी माघारी परतवलं. या षटकातला अंतिम चेंडू बाकी असेल. 5 षटकांचा सामना, एक क्वालिफायचा सामना, कारण यातील विजेता. चला फलंदाज घाई करा. चला फलंदाज जास्त वेळ घेऊ नका, लगेच क्रॉसिंग करायचं आहे. कारण प्रत्येक वेळी आपण पाहता, तुम्ही मोठ्या क्रिकेट स्पर्धामध्ये जेव्हा खेळाल महाराष्ट्रामधल्या, तेव्हा एक फलंदाज बाद झालं की लगेच दुसरा फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये क्रॉसिंग करणं आवश्यक असतं, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागतं. पण ही आपली स्पर्धा थोडीशी निश्चित जर तुम्ही पाहिली तर या ठिकाणी आपण भिवंडी एमर्जिंगसाठी ही स्पर्धा आहे, तेव्हा लक्षात घ्या, क्रॉसिंग करा. नवीन फलंदाज कर्णधार तुषार यावेळी मैदानामध्ये येतो आहे. संघनायक पाहूया जबाबदारी कशी या ठिकाणी आपल्या खांद्यावर घेतो आहे. धावा आत्तापर्यंत आल्यात त्या 8 धावा. वळूया मैदानाकडे. या ठिकाणी हलकंसं चेंडूला खेळलं आहे मिडॉन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवर, तोपर्यंत 1 धाव. इथे धावफलकावर 9 धावा धावफलकावर आणि संघनायकाने आपलं खाते या ठिकाणी उघडलं आहे. षटक देखील समाप्त झालं. 2 षटकांची सांगता आणि 2 षटकांच्या समोर 9 धावा धावफलकावर. 3 फलंदाज माघारी परतले आहेत, ते त्रिमूर्ती एंटरप्राइज संघाचे मायरा स्पोर्ट्स भादवड या संघाविरोधात. षटक मात्र चांगलं होतं ते शुभमचं, ज्याने फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट या ठिकाणी दिली. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज नयननी 6 धावा खर्च केल्या आणि 2 विकेटाने प्राप्त केले. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. उपस्थित सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आजचा 3रा दिवस या स्पर्धेचं अतिशय जबरदस्त ही फ्लड लाईट ऑन झालेली आहे आणि पूर्ण ही स्पर्धा आता दुधनीय प्रकाशामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. जिथे सामना सुरू आहे त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आणि त्यांच्या अगेन्स्ट मायरा स्पोर्ट्स बादवड. दोन्ही गावातील संघ आहेत, मात्र क्वालिफायचा मॅच टॉप 4मध्ये कोणता संघ येथे पोहोचेल येणाऱ्या काही क्षणामध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र त्यानंतर आपण पहिला ग्रामीणचा मॅच वेळेवर सुरू करणार आहोत, जिथे राणाल संघाचं शुभागमन झालेलं आहे. तसेच पोगाव संघ देखील इथे उपस्थित झालेला आहेत. येत्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण ती मॅच येथे सुरू करणार आहोत. तर 2 षटकं समाप्त झाली. या ठिकाणी जलपान मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल.
आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी मायरा स्पोर्ट्स भादवड संघाचं. नयन गोलंदाज आहे, ज्याने पहिलं षटक फेकलं होतं. तोच हा गोलंदाज या ठिकाणी चांगलं गोलंदाजी केली होती. 6 धावात 2 फलंदाज त्याला माघारी परतवलं होते. तोच गोलंदाज स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एंडकडून 10 ते 12 बॉलांच्या रनअपनी गोलंदाजी करतोय. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र पहा चांगला चेंडू, सुंदर चेंडू. इथे फलंदाजाला भ्रमात टाकलं. आपण पाहतात या ठिकाणी फलंदाज फ्रंट फूट जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत होता, पण बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टिक्षक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता. तुषार नाईक आहे ना आमचे आयोजक, त्यांच्या आयोजकामध्ये संयोजनाची भूमिका पाडणारे तुषार नाईक. कमी तिथे आम्ही. काल आपण पहिलं गुणलेखन देखील त्यांनी या ठिकाणी केलं होतं. हे योगदान आहे. ते फलंदाजी सज्ज आहेत. यावेळी मात्र तुषार एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. चेंडू केला शॉर्ट फाईन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत तोपर्यंत 1 धावेचं योगदान. या स्पर्धेच्या माध्यमातून मी नेहमीच सांगितलं की आयोजकांच्या माध्यमाने त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमच्या या सह आयोजकांनी खूप चांगलं योगदान दिलं. तन, मन आणि धन या 3 घटकांचा वापर केला आणि खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा संपली. ज्यामध्ये निश्चित तुषार नाईक जे खेळत आहेत नॉनस्ट्राईकला, त्यांचं देखील खूप मोठं योगदान पाहायला मिळालं. वळी आपण मैदानाकडे पुन्हा एकदा या षटकातला पुढच्या चेंडूसाठी. पुन्हा एकदा पहा. यावेळी मात्र टप्पा, चांगली वेगवान गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. टप्पा पडला, फलंदाज ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टिक्षक पूर्ण करतोय. निदाव सांगतात धावपलका धावा आल्या त्या 10 डबल अंकामध्ये. आणि मागील 14 चेंडूमध्ये आपण विचार केला तर एकही मोठा फटका या ठिकाणी अजूनही आलेला नाही. हे खरं तर पाहण्यासारखं आहे. दरम्यान या ठिकाणी अपील पंचांकडे, पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद, आणखीन एक धक्का बसला. यावेळी मात्र त्रिमूर्ती एंटर पाहिजे संघाला आणि फलंदाज मैदानातून बाहेर झाला तो भावेश. भावेश या ठिकाणी परततोय. नवीन फलंदाज आकाश मैदानामध्ये. भावेश मात्रे हा देखील या आयोजनामध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान तुम्हाला पाहायला मिळालं. आणि खरं तर ही आयोजक टीम आहे आणि आयोजकांच्या निश्चित आपण या ठिकाणी खूप चांगले योगदान त्यांनी दिले. कारण काल रात्रीचा तुम्ही विचार केला तर साधारणतः 4 वाजेपर्यंत क्रिकेटचे सामने सुरू होते आणि त्यानंतर हे आयोजक घरी गेले. त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी साधारणतः 12:30 ते 1च्या दरम्यान ही मंडळी इथे पुन्हा परत आली आणि त्यानंतर हे सामने पाहायला म्हणजे पहा, क्रिकेटची स्पर्धा भरवणं हे साधी सोपी गोष्ट नाही. हे आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. कारण डोळ्यांमध्ये तेल घालून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करावं लागतं असं नेहमी म्हटलं जातं. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय आकाश. यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. 8 ते 10 फलंदाज रनअप आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एंडकडून. 4था फलंदाज गमावला आहे. 4 फलंदाज गमावले आहेत. 10 धावा धावपकर आहेत. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. यष्टिक्षक पाठलाग करतोय, झेल मात्र सुटतोय. तोपर्यंत मात्र हॅलो जीवदान आणि तोपर्यंत आणखीन एक धावेचं योगदान. हाताला दुखापत झाली असेल तर नक्कीच फर्स्ट एड किट बॉक्स आहे हंसिका मेडिकल स्टोर्स यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. विपुल पाटील अर्थात बॉबी यांच्या माध्यमातून तो किट बॉक्स आहे. जर दुखापत झाली असेल तर नक्कीच सर्व मेडिसिन उपलब्ध आहे. 11 धावा धावपकर आल्या. तुषार नाईक पुन्हा एकदा खेळण्याची तयार 2 या वैयक्तिक धावसंख्येवर. या ठिकाणी कार्पेटसाने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला तो अर्थात वाईडिश लॉंगॉन आणि बिडविकेट क्षेत्रामध्ये. इथे तुषार नाईक यांनी 1 धाव सहजगत्या पूर्ण केली. 1 धावीचे योगदान इथे मिळालं आणि आकाश मात्र समोर असतील 1 धाव. आणि याचबरोबर आपण पाहता षटक समाप्त होतं आहे आणि एकूण 3 षटकं समाप्त झाली आणि धावपलकर धावा येऊन पोचल्या त्या 12 धावा. 12 धावा धावपलकर आल्यात. खरं तर षटक चांगलं होतं.
फलंदाजांना पूर्णपणे या ठिकाणी बांधून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलं होतं तो गोलंदाज आणि त्याच्यामध्ये त्याला यश देखील मिळालं. नयन यांनी 2 षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या. 3 गडी बाद 9 धावा दिल्या आणि 3 फलंदाज त्यांनी माघारी परतवलं. खूप चांगली गोलंदाजी. आणि आतापर्यंत या गोलंदाजांनी स्पर्धेमध्ये 7 गोलंदाजांना त्यांनी 7 फलंदाजांना माघारी परतवलं. तरी तुमचं आमचं प्रेम, क्रिकेटवरचं प्रेम, 142 करोड भारतीयांचं प्रेम असं म्हणतं. कविवर्य मंगेश पाडगावकर नेहमी म्हणतात की प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. खरं तर या शब्दाची व्याख्या खूप मोठी आहे. प्रेमापोटी कोणीतरी आपलं असतं. प्रेम म्हणजे एका तरुणाचे एका तरुणीवर असणारं प्रेम हेच आपण गृहीत धरतो, परंतु तसं नसतं. आपल्या आईवडिलांचे आपल्यावर असणारे प्रेम किंवा आपल्या आईवडिलांवर बहीण भाऊ, आपली पत्नी, आपली मुलं यांच्यावर असणारं प्रेम हे उदात्त असतं. असेच प्रेम प्राणीमात्रावरही आपण करतो. किंबहुना प्राणीमात्रामध्येही असेच प्रेम असतं. प्रकाशजी आमटे यांनी तर हिंस्त्र पशूंनाही प्रेम लावलं हे देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तर नवीन गोलंदाज निखिल आणि समोर मात्र तुषार असेल. निखिल पुन्हा एकदा यावी. 8 ते 10 पर्यंतचा रनअप आहे. मध्यम गती 12 तुषारसाठी. यावी मात्र हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. तुषार नाईक यांना मात्र या ठिकाणी आपण पाहिलं त्या ठिकाणी अर्थातच बीट केलं. तुषार नाईक खेळतात वैयक्तिक 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 4 मार्गस्थ मैदानामध्ये. यावेळचा चेंडू हवेत. इथे मात्र गोलंदाज येत होता, परंतु मिडॉनचा क्षेत्ररक्षक आपण या ठिकाणी मिडॉनचा क्षेत्ररक्षक इथे पाहिला. त्याने खूप चांगला प्रयत्न केला. 3ऱ्या 4थ्या प्रयत्नात हा झेल घेतला आणि तुषार नाईक यांना मात्र 2 या धावसंख्येवर मैदानातून परतावं लागलं. त्रिमूर्ती इंटरप्राइजेसचा प्रोप्रायटर आला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र. अर्धा संघ या ठिकाणी मैदानातून परतलाय. नवीन फलंदाज भावेश मैदानामध्ये येतोय. खरं तर ही आयोजकांची टीम आहे ज्यामध्ये त्यांनी खरं तर चांगली कामगिरी केली आणि आत्तापर्यंत पाहूया क्वालिफायचा सामना आहे. यातील जो संघ जिंकेल हा उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल. हे टॉप 4मध्ये म्हणजे उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल हे योगदान आहे. तर या ठिकाणी मात्र नवीन फलंदाज भावेश येतोय. 5 फलंदाज गमावले. धावपलकर धावा आल्यात त्या 12 धावा धावपलकर आल्यात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे आणि गोलंदाज निखिल यांना मात्र एक चांगलं यश मिळालं. उंच परिषद फलंदाज या ठिकाणी भावेश. पुढच्या चेंडूसाठी यावेळी मात्र एक मोठा फटका मिड विकेट सी मार्जिकडे येतोय. गगनभेदी गगनचुंबी षटकार. 22च्या बॅटमधून 6 धावा. साईबाबांचा आशीर्वाद लाभला. साईबाबांचा आशीर्वाद लाभला. आमच्या गजेंद्र भाईला सारे मिळून शुभेच्छा देऊ. आमच्या गजेंद्र भाईला सारे मिळून शुभेच्छा देऊ. आपण चेंडू द्यायचा. चेंडू द्या. चेंडू द्यायचा आहे मैदानाकडे. काय फटका मारला. मी मगाशीच म्हणालो उंच परशे हे फलंदाज आहे भावेश. त्याने उंचीचा फायदा घेतला. आखूटप्प्याचा चेंडू इथे फेकतोय गोलंदाज निखिल आणि त्याचा फायदा घेत त्याने पुलचा फटका, पॉवरफुल पुल ज्याला म्हटलं होतं, आणि चेंडू मिडविकेट सीमारेषेकडे 6 धावांसाठी. धावपकात 6 वाढवेल. एकूण धावा धावपलकर आल्या त्या 18 धावा. अशाच फटक्यांची खरं तर गरज आहे. ती यावेळी मात्र त्रिमूर्ती एंटरप्राइजेस संघ जो प्रथम फलंदाजी करतो आहे त्यांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. पहिलं वर्ष या स्पर्धेचं, पण या स्पर्धेचं संपूर्ण आयोजनाकडे जर पाहिलं तर असं कोणी म्हणणार नाही हे त्यांचं पहिलं वर्ष आहे. कारण बऱ्याच स्पर्धांचा अनुभव आहे. या पद्धतीने ही क्रिकेट स्पर्धा आज थाटामाटात साजरी होते. या स्पर्धेचं खास निश्चितच योगदान मी म्हणेन ती प्रकाश योजना ही अतिशय सुंदर आहे. दुधी प्रकाश योजना ज्याला म्हणलं जातं की सफेद रंगामध्ये. आता असं कुठेही तुम्हाला वाटत नाही की अंधार पडला आहे. बऱ्याचशा रजनी क्रिकेट स्पर्धा करताना आम्ही पाहतो की अंधाराचं साम्राज्य काही ठिकाणी असतं, पण तिथे असं मात्र या ठिकाणी कुठे पाहायला मिळाले. सुरेख असं आता डीजेचा आवाज तुम्ही पाहताय. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत, कारण गेल्या 3 रजनीमध्ये आणि दिवसामध्ये आम्ही पाहिलं, आणि ते योगदान खरं तर आयोजकांचं आहे. त्यामुळे खरंच
अतिशय चांगली क्रिकेट स्पर्धा. वळतो आपण मैदानाकडे. 22 तयार आहे. पुढचा चेंडू पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक यावी चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय. काय जबरदस्त चेंडूला पकडले, पण पंचांच्या इशाऱ्याकडे आपण पाहणार आहोत. येस, पंच काय दर्शवतील, कारण या ठिकाणी पाहूया आपण. पंच तिथल्या प्रेक्षकांना देखील विचारत आहेत, हा षटकार आहे की झेल. काका एक मिनटं फक्त. प्रेक्षक जेवढेही आतमध्ये बसले तिथून उठवायचं आहे. तन्मय मालावकर, आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत सर्वांना तिथून उठवायचं आहे. तुम्हाला बसायला 2 सुंदर असे स्टँड आहेत. तुम्ही स्टँडमध्ये बसा. प्रेक्षकांना विनंती असेल. मोस्ट वेलकम. पोगाव संघाचे कॅप्टन आलेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसे राणा टीमचे देखील कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आपण येत्या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण टॉस देखील करणार आहोत. ऑनफिल्ड डिसिजन. येस, परंतु या ठिकाणी तिसऱ्या पंचाकडे मागणी करण्यात आली आणि पाहूया तिसरे पंच या ठिकाणी स्क्रीनच्या बाजूला पाहतील की फलंदाज बाद आहे की षटकार. सुरेख झेल घेतला. नयन हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. वाडिश लाँगॉनच्या क्षेत्रामध्ये एका हाताने झेल पकडला. लाजवाब म्हणता येईल. तर फलंदाज मात्र या ठिकाणी बाद असल्याचा इशारा येतोय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. सुंदर झेल नयनच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाला आणि भावेशची खेळी मात्र या ठिकाणी संबंधित ज्याने षटकार मारला होता. बेस्ट कॅच. येस, नक्की म्हणता येईल, कारण अतिशय सुंदर झेल त्याने पकडला. कारण हा झेल सोडला असता तर 6 धावांचं योगदान इथे मिळालं असतं. चला, नवीन फलंदाज लगेच मैदानात यायचं आहे. ही आपली स्पर्धा आहे. नाव काय? जे असाध्य होतं ते साध्य करून दाखवलं. ते नयनने झेल पकडला गेला. नवीन फलंदाज मैदानात येतोय. वळूया मैदानाकडे. गोलंदाज पुन्हा एकदा निखिल. यावी त्या दिशेला चेंडू, परंतु आता मात्र सीमारेषा पलीकडे वाडिश लाँगॉन येतोय. कडक शॉट, पुलचा फटका, अर्थात सीमारेषा पलीकडे षटकार. नरेंद्र देवेंद्र सुरेंद्र भावांची साथ द्याला. साऱ्या भावांची एकी गुदे मागणे देवाला. दैवत नवीन फलंदाज या ठिकाणी आहे. षटकाराने आपलं खातं उघडलं. 6 धावांचं योगदान इथे मिळालं आणि बघता बघता धावा धावलकर जाऊन पोहोचल्या त्या 24. धावसंख्येला आकार इथे आलाय. 24 धावा धावलकावर. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी दैवत तयार. यावी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅट चेंडू संपर्क आला आणि त्याचबरोबर हे षटक मात्र समाप्त झालं. 24 धावा, 4 षटकांची समाप्ती. 6च्या सरासरीने या ठिकाणी धावा धावलकावर आल्या. त्या प्रथम फलंदाजी करताना त्रिमूर्ती एंटरप्राइजचं गोलंदाजाचं पृथक्करण आपण पाहिलं. 12 धावा खर्च केल्या त्या निखिलने. 12 धावा खर्च केल्या. 2 विकेट त्याने प्राप्त केले. कारण या षटकामध्ये आपण पहिले 2 षटकार देखील आले आणि त्यामुळे हे योगदान आपल्याला पाहायला मिळालं. तर अंतिम षटक असेल खेळाचं पहिलं सत्र. क्षेत्रशाने मात्र निश्चित दाखवून राहिले. बचेंगे त्या और भी लढेंगे, सर सलामत तो पगडी 50. निश्चित चांगला प्रयत्न होता त्या क्षेत्ररक्षकाचा, ज्याने एक सुंदर झेल घेतला. आता मात्र प्रश्न आहे की 24 धावा धावपळकर आल्यात आणि या 24 धावा यांना अधून आकार या अंतिम षटकामध्ये किती आपल्याला पाहायला मिळेल याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या षटकात मिळेल. अंतिम षटक आहे गोलंदाज राहुल. आपल्या बॉलिंग मार्कवर राहुल या ठिकाणी येतोय. आकाश समोर आहे. वैयक्तिक खेळतोय आकाश 1 या धावसंख्येवर. आणि दैवत मात्र ज्याने षटकाराने खातं उघडलं. 6 धावांचं योगदान त्याने दिलं. अंतिम षटक मारदाडीचं षटक, शेवटचं षटक.
पुणेरी भाषेत सांगायचं तर मारा झोडा तोडा काही करा परंतु षटकार चौकार मारा असं म्हणलं होतं. तर या अंतिम षटकामध्ये आपण पाहणार आहोत की समोर अर्थातच कशा प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल, किती धावांचे योगदान मिळेल ते त्रिमूर्ती एंटरप्राइज संघाला. वळी आपण मैदानाकडे. पहिला चेंडू या षटकातला. पहिला चेंडू यावेळी थोडासा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला आहे पॉईंट आणि च्या क्षेत्रामध्ये Welcome. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे थोडंसं घातक ठरलो आहे आणि निश्चित दुसरं घातक होण्यापेक्षा देखील आपण पाहिलं इथे बॅकिंगला क्षेत्रशी येईपर्यंत इथे मात्र सहजगत्या आपल्या धावफलकात वाढ झाली. या मुख्य व्यासपीठावर आमचे गावचे समाजसेवक आणि उद्योजक सन्मान्य श्री गरकाबाई डोंगरे यांचं शुभ आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण इथे देत आहोत. स्वर्गीय सकुबाई मंगल डोंगरे यांच्या स्मरणार्थ ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. 3 धावा धावफलकावर आल्यात. 27 धावा धावफलकावर. इथे मात्र आपण पाहता मानसिक दडपण स्वैरचा इशारा येतोय आणि आणखीन एक धावेचे योगदान 28 धावा धावफलकावर. 28. पाहुण्यांचं आपण रेलचेल या ठिकाणी पाहायला मिळते. पाहुणे येतात, पाहुणे अर्थात एखाद दुसरी मॅच या ठिकाणी पाहतात, हे त्यांचं योगदान आहे. हे त्याने आपली उपस्थिती या ठिकाणी ते दाखवत आहेत. दरम्यान यावी यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, फ्रंटफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण पाहता क्षेत्रशेष चेंडू येतोय तोपर्यंत मात्र अतिशय वेगाने चेंडूची या ठिकाणी क्षेत्रक्षण केलं आहे. 1 धावेचं आणखीन एक योगदान. 29 धावा धावफलकावर. 29 धावा आल्यात. 4 षटक समाप्त झालेत आणि 5वें षटक इथे सुरू आहे. येणारे अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. समोर मात्र पुन्हा एकदा आकाश आणि गोलंदाज राहुल. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे पण तो क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडूवर येत होता, झेल खाली, झेल सुटला आणि इथे मात्र आपण बघा वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये सहजगत्या 2 धावांचं योगदान मिळालं आकाशला. 31 धावा धावफलकावर. आणलं 31 3 चेंडू अजूनही बाकी असतील. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. धावाला आकार या ठिकाणी द्यायचा प्रयत्न त्रिमूर्ती एंटरप्राइजेस संघाचे दोन्ही फलंदाज करतात. दरम्यान यावेळी मात्र हा चेंडू स्वैरचा आणखीन एक इशारा इथे धावफलकावर वाढ करते. 32 धावा धावफलकावर स्वैरचा इशारा आला की मी नेहमीच सांगत असतो की वेस्ट इंडिज संघाचे एक गोलंदाज मायकल हुडिंग, वेगवान गोलंदाज ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं. 13 वर्षापेक्षा जास्त क्रिकेट ते खेळले पण त्यांनी कधीही स्वैरी चेंडू फेकला नाही. हा एकमेव गोलंदाज इतिहासात नोंद केली गेली. दरम्यान अतिशय चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. खाली राहिला चेंडू, खेळपट्टीचा पुरेपूर वापर केला आणि या षटकातले आता मात्र खेळाच्या पहिल्या सत्रामधले 2 चेंडू आता बाकी. आपल्या बॉलिंग वारकवर पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी. यावी लॉफ्टेड शॉट, क्षेत्ररक्षक आहे, झेल पुन्हा एकदा सुटला. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितच या ठिकाणी झेल 2 सुटले. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मायरा स्पोर्ट्स भादवड या संघाच्या म्हणून पाहिले आणि 2 धावांचं सहजगत्या योगदान इथे मिळालं ते फलंदाजांना. 33 धावा धावफलकावर. अंतिम चेंडू एकच चेंडू, अंतिम चेंडू. दरम्यान यावेळी मात्र हवेतून खेळलाय. वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र कोणती चूक करत नाही, सुरेख झेल घेतला आणि फलंदाज मात्र या ठिकाणी मैदानातून बाहेर. साऱ्या गावात जाती हो कार्याला, दुष्टन लागो कधीच ही त्यांच्या या नाट्याला. भिवंडी जातो उगवता तारा, चमचम चमकत आला. उदंड आयुष्य लाभू दे लाडक्या भावाला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. नक्कीच गजेंद्रजी गुळवे सरांच्या माध्यमातून खरं तर ही क्रिकेट स्पर्धा मला पाहायला मिळते आणि त्यांचं हे शीर्षक गीत आपण गेले 3 दिवस ऐकतो. अतिशय कानाला गोड वाटणार हे गीत तुम्हाला पाहायला मिळतं. तर खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झालं आणि पहिल्या सत्राचे संबंध त्रिमूर्ती एंटरप्राइजने तब्बल 34 धावा धावफलकावर नोंदवल्यात आणि
33 बनवल्यात आणि 34 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. 24 या ठिकाणी 30 चेंडू आणि 34चं लक्ष. धावा आणि चेंडूमध्ये 4चं अंतर या ठिकाणी असेल. तर काय घडणार काय बिघडणार या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर, कोणता संघ हा या ठिकाणी क्वालिफाय होईल म्हणजे याचं उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल, याचं उत्तर आपल्याला काही क्षणात ऐकण्यासाठी आमच्या समालोचन कशाने थोडंसं आम्ही बदल करतोय. मुरबाडचा एक अतिशय गोड आवाज सुनील शेळके सर जे आमच्यासोबत जॉईन होतील. पण तो बऱ्याच वेळा मी 3 दिवस समालोचन करताना पाहायला मिळेल खेळाडूंच्याकडे थोडंसं द्विधा अवस्था पाहायला मिळते जेव्हा आम्ही समालोचन करतो तेव्हा. कारण अंतिम चेंडू म्हटलं की अर्थातच शेवटचा चेंडू आहे. अंतिम हा शब्द त्यांना कळत नाही आहे. धन्यवाद. स्वैर चेंडू काका म्हणलं की स्वैर चेंडू म्हणलं की अर्थातच वाईट चेंडू आहे. ही मराठी आहे आणि त्यामुळे स्वैर चेंडू म्हणजे मराठी हे तुम्हाला कळायला पाहिजे. धन्यवाद. मी फक्त थोडीशी चुकीची दुरुस्ती करतोय आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊया आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये जे जोडले जाते संदेशजी पाटील सर भादवड. थँक्यू सो मच. अलिबागचे काका म्हात्रे यांचा आवाज तुम्ही ऐकतायत. टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. सन्माननीय गरकाबाई डोंगरे यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तसेच हरिचंद्र छत्रे मामा आणि तसेच अनिल पाटील यांना मी विनंती करतो आपण देखील यायचं आहे. तिन्ही पाहुण्यांच्या शुभास्ते या मॅचचं टॉस आपण इथे करत आहोत. आमचे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर गरकाबाई डोंगरे यांच्या शुभास्ते आपण हा इथे टॉस करत आहोत. दोन्ही टीमला ते शुभेच्छा देतील आणि त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. मोस्ट वेलकम. एका बाजूला पोगाव आहे तर दुसऱ्या बाजूला राणाल परिचयचे संघ आहेत. विलासमूर्ती राणाल आणि त्याचबरोबर शेळके ब्रदर्स पोगाव, जे हनुमान पोगाव असं देखील आपण म्हणू शकता. टॉस या स्पर्धेचा आपण जी स्पर्धा गेली 3 दिवस बघताय स्वर्गीय प्रभाकर स्मृती चषक 2025 आणि दुसऱ्या बाजूला त्रिमूर्ती इंटरप्राइजेस. राणाल टीमचं कॉल आहे प्रभाकर स्मृती स्वर्गीय प्रभाकर स्मृती चषक 2025 आणि आलेल देखील तेच आहे. थँक्यू सो मच गरकाबाई डोंगरे. आपण बसून घ्यायचं आहे. अनिल पाटील एक गिफ्ट एम्पर आहे आजच जो जॉईन झालेला आहे. गरकाबाई थांबायचं आहे आपण. गरकाबाई डोंगरे यांच्या शुभास्ते आपण देऊया. विशाल मनोहर म्हात्रे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट एम्पर आपण देत आहोत विनिंग टॉस बॉक्समध्ये कॅप्टनला. थँक्यू सो मच. राणालची स्पर्धा संपन्न झाली. अनेक लोकांनी बघितली. चांगला विषय देखील कसं वाटतो, कसं चाम आहे स्पर्धेविषयी काय म्हणशील? जेव्हा तू एंट्री केली कसं लुकआउट बघायला मिळाला या स्पर्धेचं? आयोजन छान आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली याच्याबद्दल आम्ही कमिटीचे खूप आभार आहोत. आणि नाईटची टुर्नामेंट खेळण्यासाठी आयोजन खूप इम्पॉर्टंट असतं आणि खूप चांगलं आयोजन केलेलं आहे त्याच्याबद्दल थँक्यू. टॉस जिंकले काय निर्णय असेल तुमचा? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. संघामध्ये काही खेळाडू कमी आहेत की जे आहेत त्यांच्याकडून अपेक्षा असेल? जे आहेत अक्षय आहे, विकी आहे, जितू आहे, आपला देवेश आहेत. चिराग याची काय खबर आहे? चिराग इंजर्ड झाला होता. फिट आहे की येणाऱ्या काही स्पर्धेमध्ये खेळ की या स्पर्धेला पूर्ण तयारीमध्ये आहे? आम्ही या स्पर्धेला पूर्ण तयारीमध्ये आलो आहे पण चिराग हाफ सीझन पूर्ण खेळणार नाही आहे कारण की तो पूर्णपणे इंजर्ड आहे. नक्कीच आपण तुमच्या संघाला देतोय शुभेच्छा. शेळके ब्रदर्स पोगाव अगदी माझ्या परिचयाचा संघ आहे आणि यावर्षी खूप चांगला खेळ झालेला आहे. धडाकेबाज चषकानंतर थोडीसा बॅकफुटला आलेला आहे. पुन्हा एकदा टीम फार मोठी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये तुमचा खेळ खूप चांगला राहिला आहे आणि हा ग्राउंड तुमचा लकी आहे. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? बॅटिंगच घेणार होतं आणि बॅटिंगच आलेली. म्हणजे मनासारखं झालेलं आहे. 5 षटकांचा सामना किती धाव बनवणार तुम्ही? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. तुम्ही याच्या अगोदर भादोड बी धमाक्यामध्ये खेळला. आता गजू भाऊ यांच्या स्पर्धेमध्ये आल्या कसं वाटतं? स्पर्धा तर खूप छान आहे आणि खेळायला सुद्धा मजा येईल आणि दरवर्षी या ग्राउंडवर खेळतो तर त्याचा अंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी आहे त्याप्रमाणे 50+ जाण्याचा प्रयत्न करू. सामना रंगतदार होईल नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा. टॉस झालेला आहे मित्रांनो. विलासमूर्ती राणाल टीम संघाने जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा येथे निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगसाठी पोगाव संघाला आमंत्रित केलेला आहे. वेळ न घेता कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जात आहोत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्स अ लॉट संदेश पाटील सर. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दांची शस्त्रे यत्ने करू. शब्दच अमुच्या जीवीचे जीवन शब्द वाटू धन जनलोका.
तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. उपस्थित सर्वांचं त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित हरिभक्त परायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत. खूप उंचीने टाकला गेलेला हा चेंडू फलंदाज चेस करण्याचा प्रयत्नात होते, अंतिमतः त्याला चेंडूपैचा संपर्क करता आला नव्हता. हा चेंडू बीमर. सर एकच मिनटं थांबेल, कारण की टीम मॅनेजमेंटमध्ये ज्याने आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे मुकेश मते, भादवड बी संघाचे खेळाडू आहेत, त्यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम. 34 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करायचं आहे मायरा 11 भादवडला. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस यांच्या विरोधात ते मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. पहिला डाव गोलंदाजाने गाजवलेला आपण पाहिला, कारण पहिल्या डावामध्ये फक्त 33 बनवू शकले होते फलंदाजी करणाऱ्या संघाचे फलंदाज. आणि इथे आता दुसरी संधी मिळते मायरा 11 भादवडला, कारण आता त्यांना ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली होती ती अत्यंत चांगली होती. आता जे समोर टार्गेट आहे ते त्यांना चेस डाऊन करायचं आहे. 34 धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी. येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट. रिले बॉलर मैदानाच्या आतमध्ये यूज केला जातोय. मला असं वाटतं या अगोदरच्या गोलंदाजाने 2 बिमर हाताळलेले आहेत. नवीन बॉलर ओमकारचा वापर होत आहे. स्टॅकिंग याला बॅटरचा विचार केला तर ऋतिक आहेत. यावेळेचा चेंडू खूप चांगला आहे. नवीन गोलंदाज वापरतायत. यॉर्कर लेंथ मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय गोलंदाज ओमकार. लांबीच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगला चेंडू. फलंदाजाकडे कोणतंही प्रत्युत्तर नव्हतं. ठोस प्रत्युत्तर तर बाजूलाच द्या, कोणतंही प्रत्युत्तर नव्हतं. चेंडूपैचा संपर्क आणण्यामध्ये असमर्थ ठरला फलंदाज. यष्टीरक्षकाने खरं तर उर्वरित कामगिरी योग्यरीतीने पार पाडलेली आहे. जबाबदारी वेगळी आहे. आता एक जे सुरू झालेले षटक आहे ते कंप्लीट करायचं गोलंदाज ओमकारला. फ्रंटलाईन बॉलरने तुमच्या 2 बिमर हाताळलेले आहेत, परंतु आता त्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे जाण्याचा निर्णय ओमकार घेत आहे. लगेचच यॉर्करचा प्रयत्न त्याचा इथे फसला. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू वाईड आणि त्यावर आलेला आहे चौकार. दिलीप शेठ सर्व मित्र त्याच्या बरोबरी, महिला आणि साऱ्या जनतेचा पाठीरा काळाला. धावफलक याचमुळे पुढे गेले. 19 धावांचा विचार केला तर 9 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. फलंदाजी करते मायरा 11 भादवड. उजवेष्टीच्या बाहेरचा आणखी एक यॉर्कर. या गोलंदाजाने फक्त यॉर्कर टाकण्याचाच निर्णय आतापर्यंत इथे आपल्याला घेतलेला पाहायला मिळालेला आहे. यॉर्कर टाकणं हे अत्यंत चांगलं आहे. ॲज अ बॉलर तुम्हाला नेहमी वाटत असतं फलंदाजाला आपण शांत ठेवूया, परंतु त्यासाठीची हवी असणारी प्रिसिजन लेवल, त्यासाठीची ॲप्लिकेशन लेवल, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्याचमुळे यॉर्करची लांबी वाढली की तो फुलटॉस बनतो. यॉर्करची लांबी थोडी कमी झाली की तो ओव्हरपिच बनतो. दोन्ही वेळेला मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करत असतात, बहुधा खेळत सुद्धा असतात. त्याचमुळे सरावामध्ये तुम्ही किती प्रॉम्प्ट आहात यॉर्करच्या बाबतीत हे महत्त्वाचं आहे. त्यावरून तुम्ही निर्णय घेता मुख्य मॅचमध्ये तुम्हाला यॉर्कर हाताळायचा आहे की नाही म्हणून. क्लीन बोल्ड. चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळला. मागचा दरवाजा उघडा ठेवल्याचा चोरी होते असं पण बऱ्याचदा म्हणतो, आणि इथे नेमकं तेच घडलेलं आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा फसला. चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळला. फलंदाज त्रिफळाचीत बाद. धमाल करूया दादाच्या बड्डेला. गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला. गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र. न्यू बॅटरीन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. शुभम दाखल होत असताना आपण बघत आहात. एकूण 34 धावांचं आव्हान गाठायचं आहे. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये रिले षटक म्हणून घोषित झालेलं आहे, कारण या अगोदरच्या गोलंदाजाने की जो फ्रंटलाईन बॉलर होता त्याने 2 बिमर हाताळले. त्याचमुळे नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ओमकारच्या वतीने हे षटक पुढे नेण्याचं काम केलं जात आहे. त्यांनीही एक वाईड आणि त्याचबरोबर त्या वाईडवर आलेला चौकार आपण पाहिला. त्याचमुळे धावफलक वेगवान बनलेले. एकूण धावांचा विचार केला तर त्या बनलेले 10. अधिकची ताकद वापरण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. थोडे खरं तर बॉडीला रोल करत असताना फलंदाजाला आपण पाहिलं होतं. टायमिंग इथे जुळवता आलं नव्हतं चेंडू आणि फळीचं.
आणि त्याचमुळे आपण पाहिला एकच धाव इकडे खरं तर पूर्ण होत आहे. पहिलं षटक संपतंय ज्यामध्ये धावपलकावर 11 धावा जोडण्यामध्ये यश मिळालं. 34 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना मायरा 11 भादवडला. निर्धारित 5 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर गोलंदाजी चांगली राहिली होती, विशेषत्वाने नयन ज्याने 9 धावा खर्च करत असताना 2 षटकांमध्ये आपण पाहिलं की 3 गडी बाद केले होते. बघा, तुम्ही 4 गोलंदाजांचा वापर करत असता, त्यातून एका गोलंदाजाला 2 षटकं हाताळायची असतात. ती 2 षटकं हाताळणारा गोलंदाज त्याने जबाबदारी पूर्ण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्याची ती भूमिका योग्य रीतीने त्याने पार पाडली की मग इतर गोलंदाजांचं काम कुठेतरी सोपं बनत असतं आणि तेच केलं होतं. सुरुवात चांगली मिळून दिली होती गोलंदाज नयनने, त्याचबरोबर त्याने सेकंड स्पेलमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली. एकूण 2 षटकं हाताळत असताना त्याची कामगिरी अत्यंत चांगली राहिली. उर्वरित गोलंदाजाने सुद्धा त्याला चांगली साथ दिलेली आपण पाहिली. शुभमने आपण पाहिलं तर निश्चितच 3 धावा खर्च केल्या होत्या. त्याचबरोबर एक षटक असं राहिलं निखिलचं की जिकडे 12 धावा जरूर आल्या होत्या, त्यातून थोडा मोमेंटम मिळाला फलंदाजी करणाऱ्या त्रिमूर्ती एंटरप्राइजेसला आणि त्याचमुळे त्याचा परिपाक म्हणून 33 पर्यंत ते गेले. 34 धावांचं लक्ष प्रत्युत्तर चांगलं मिळालेलं आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने मायरा 11 भादवडने धावपलकोर जोडलेले धावा 11. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये समाप्त. भावेशच्या वतीने फेकला गेलेला हा चेंडू ऑन साईडला फटका खेळायचा होता फलंदाजाला. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न खरं तर न करता थोडा पदलाली त्याचा वापर केला होता. आपण बघतो की डेप्थ ऑफ द क्रीजचा वापर केला होता. मागचा पाय अजून मागे घेऊन जात असताना आडव्या बॅटने फटका खेळायचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. बॅटिंग कोचिंग मॅन्युअल जर तुम्ही तपासलं तर या पद्धतीच्या फुलर लेनच्या चेंडूवर हॉरिझॉन्टल बॅट शॉट खेळणं हे कठीण काम आहे, परंतु अलीकडे मयूर अशा पद्धतीचे अनेक फटके आपण बघतो. समोर ठेवलेलं आहे गुड बॉलिंग. या अगोदरची दिशा वेगळी होती, यावेळेस दिशेसहित टप्पा सुद्धा वेगळा दाखवला गोलंदाजाने. या पद्धतीने वैविध्य तुम्हाला करता आलं पाहिजे. अशी गोलंदाजी ज्यावेळेस होते त्यावेळेस मग फलंदाज थोडे डायलेमिक सिच्युएशनमध्ये जातात. त्यांना नेमकं ठरवता येत नाही की यानंतर कोणत्या फटक्यासाठी जायचं आहे. भावेशची गोलंदाजी आतापर्यंत चांगली पाहतोय आपण. उजवेष्टीच्या बाहेर गेले, कव्हरच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाची निवड केलेली आहे. क्षेत्ररक्षकाने टिपलेला आहे जेल. ओमकार तिकडे उपस्थित होते आणि त्याचबरोबर आणखी एक फलंदाज बाद होतोय. दुसरा हादरा मायरा 11 भादवडला. दुनियेमधला राजा माणूस आला, त्रिमूर्ती इंटरप्राइजेसचा प्रोप्रायटर आला, गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. दुसरं षटक भावेशच्या वतीने हाताळलं जात आहे. इथे आपण बघतो ग्लान्स करण्याचा प्रयत्न फलंदाज करत होते. पायांमध्ये ठेवलेला चेंडू, चांगली उंची मिळाली होती या चेंडूला. तिसरा दिवस या खेळपट्टीचा रंग जर आपण पाहिला तर तो आणखी चांगला आहे. म्हणजे बिहेवियर ऑफ विकेट ज्याला आपण म्हणतो, सरफेसवर तुमच्या बाउन्स किती मिळतो हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस तुम्ही खेळपट्टीची असेसमेंट करत असता, कधी कधी खेळपट्टीवर आर्टिफिशियल क्रॅक्स येतात आणि ते क्रॅक्स मग चेंडूला वेगवेगळ्या पद्धतीने खरं तर बाउन्स देत असताना त्यावर वळणसुद्धा देतात, मुवमेंट मिळते, कधी कधी अनइवन बाउन्स मिळतो. या सगळ्या गोष्टी मग प्रतिकूल परिस्थिती निर्माण करत असतात बॅटरसाठी. परंतु या खेळपट्टीने आतापर्यंत तशी काही लक्षणं आपल्याला दाखवली नाहीत. पंच स्वप्नील पाटील सर मागे बघत आहेत. हा चेंडू त्यांच्या वतीने वाईट घोषित केला जात आहे. अतिरिक्त धावपलकर मिळेल. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेल्या आहेत त्या 13. या षटकाने फलंदाजांची आक्रमकता थोडी बोथट जरूर केलेली आहे, परंतु फलंदाज कधी सुरू होतील हे सांगता येत नाही. त्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये ते दाखल होत आहेत. अलीकडचं क्रिकेट हे आक्रमक क्रिकेट म्हणून ओळखलं जात आहे. पायांमध्ये ठेवलाय, मागच्या बाजूने इम्प्रोवाइज फटका खेळत आहेत. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले होते, परंतु अंतिमतः त्याने असं ठरवलं की एका टप्प्यानिशी चेंडूला अडवणं हे अधिक फायदेशीर ठरणार आहे. त्याचमुळे त्याचा तो निर्णय तिथे योग्य राहिला असं आपण म्हणूया. कारण चेंडूपर्यंत पोहोचण्याचा जर प्रयत्न केला असता आणि त्यातच चेंडू जर मागच्या दिशेने डोक्यावरून निघून गेला असता तर अतिरिक्त 2 धावा मिळाल्या असत्या फलंदाजी करणाऱ्या संघाला, परंतु तसं या क्षेत्ररक्षकाने होऊन दिलं नाही. निमिष मात्र वेळेमध्ये तुम्हाला निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करणारा खेळ जर कोणता असेल तर तो क्रिकेटचा खेळ आहे. अनेक वेगवेगळ्या परिस्थिती तुम्हाला हँडल कराव्या लागतात, त्यातून जावं लागतं. बघा मयूर, पुस्तकी ज्ञान वेगळं आहे, परंतु प्रॅक्टिकल ज्ञान वेगळं आहे. त्यातून जाणं अत्यंत गरजेचं आहे.
तर तुम्हाला अनुभव मिळत असतो. इथे हे षटक संपतं. या गोष्टीवर चर्चा करू. 2 षटकं संपतायत. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले आहेत त्या म्हणजेच 15 हे षटक चांगलं राहिलं. एकूण धावा बनवायचे 34. 3 षटकांचा खेळ आणखी निश्चितच शेष असलेला आपण बघणार आहोत. बनलेले आहेत 15 आणि मला असं वाटतं आणखी 19 धावांची गरज आहे. 18 चेंडू 19 धावा असं उरलेलं समीकरण. अठरा चेंडू 19 धावा. चला वेळेच्या बाबतीत अपव्यय न करता तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये लगेचच इथे कसं सुरू केली जाईल याकडे पाहावं लागेल संघ कर्णधाराला. संघ कर्णधाराने याबाबतही योग्य वेळेला निर्णय घेणं अपेक्षित असतं. ते त्या वेळेला ते योग्य निर्णय मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घेता आले पाहिजेत. क्रिकेट म्हटलं की हे एक वेगळ्या पद्धतीचं वेड आहे. माणसाला ज्याचं वेड त्याला गोड असं म्हणतात मराठीमध्ये. क्रिकेट म्हटलं की यामध्ये एका बाजूचा विजय, एका बाजूचा पराजय, एक संघ जिंकणार आहे, एक संघ पराभूत होणार आहे. परंतु आपल्यातील चांगले जे गुण आहेत ते गुण मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला इथे सादर करता आले पाहिजेत. प्रयत्नांची पराकाष्ठा करता आली पाहिजे. आणि क्रिकेटमध्ये विजय मिळवल्यानंतर आपल्याला माजायचं नसतं. त्याचबरोबर पराजय झाल्यानंतर आपल्याला लाजायचं नसतं असं म्हटलं जातं. या सगळी स्टेटमेंट ही सगळी अत्यंत ऐकण्यासाठी चांगली वाटतात मैदानाच्या आतमध्ये किंवा आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये ती आपण किती इम्प्लिमेंट करतो किंवा त्याचा अवलंब कसा करतो हे फार महत्त्वाचं आहे. मराठीमध्ये एक म्हण अत्यंत चांगली काका म्हात्रे सर, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण. उपदेश देणारे 1000 भेटतील, सल्ला देणारे 1000 भेटतील. आणि हे असे अनेक सल्ले ऐकल्यानंतर माणूस मग दुसऱ्या एका म्हणीकडे वळतो, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. अनेक गोष्टींची चर्चा करता येईलच. आजची रजनी ही त्यासाठीच आहे. अंतिम क्षणाला इथे आपण बघतो रिश जर करत असताना गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. कधी कधी एखादा गोलंदाज फार दूरवरून येतो, त्याला चांगला मोमेंटम मिळतो, जवळ आल्यानंतर त्याच्या स्ट्राईड्स मोठ्या होतात, त्याचबरोबर लिप मोमेंट त्याची चांगली असते, लोअर बॅक मागे जर्क करतो, त्यानंतर धनुष्याला प्रत्यंच्या ओढावी त्या पद्धतीने पुढे गती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु काही गोलंदाज याला अपवाद असतात. काही गोलंदाज कमी पावलांचा रनअप घेतात, म्हणजे 5-6 पावलांचा रनअप घेतात, पंचांच्या जवळ येतात, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना त्याची लिप मोमेंट सुद्धा छोटी असते, परंतु तरी सुद्धा ते आश्चर्यकारकरित्या वेग मिळवतात. याचं कारण मग ते करत असताना ते अतिरिक्त शरीराचा वापर करतात, खांद्याचा अतिरिक्त वापर करतात विशेषत्वाने. बघा हा गोलंदाज असाच आहे. लास्ट मोमेंटला जास्तीत जास्त वेग निर्माण करण्याचा प्रयत्न तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. तुमचा फ्रंट फूट किती लॉक होतोय हे फार महत्त्वाचं आहे. फ्रंट फूट जर व्यवस्थितरित्या तुम्ही प्रेस करण्यामध्ये यशस्वी ठरलात तर तुमची दिशा योग्य राहते चेंडूवरची. आणि फ्रंट फूट जर थोडा असा बेंड झाला किंवा तो हल्ला की मग दिशा ही ज्या दिशेने चेंडू जायला पाहिजे त्या दिशेने जात नाही. ह्या सगळ्या टेक्निकल बाबी आहेत. 17 धावा धावपलकावर स्लॉक केलेले आहे. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे. त्या बाजूने मैदान थोडा अधिक लांब आहे आणि त्याचाच परिचय मैदानाच्या आतमध्ये आला. इथे फटका फसला, क्षेत्ररक्षकाने झेल टिपला आणि खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला. गजेंद्र गुळवी आला, गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला. गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला. गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला. समाजसेवेच्या दुनियेमधला राजा माणूस आला. त्रिमूर्ती इंटरप्राइजेसचा प्रोप्रायटर आला. गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला. गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र. न्यू बॅटर इन. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होत आहेत. नयन. गोलंदाजी त्याची अत्यंत चांगली राहिली होती. 2 षटकं हाताळली होती, 3 गडी बाद केले होते. 9 धावा खर्च करत असताना 2 षटकांमध्ये फलंदाजीसाठी यावेळेस इथे संधी मिळत आहे नयनला. पाहिजे या संधीचा कशा पद्धतीने उपयोग मैदानाच्या आतमध्ये नयनच्या वतीने केला जाते. धावपलकाकडे नजर टाकली तर एकूण धावा आतापर्यंत बनलेले त्या म्हणजेच 17 अर्थात 17.
तुषार. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू या बेस ऑन द टोच खेळत आहेत आणि याच बरोबर चेंडूला धाडलेला आहे स्वीपर कव्हर रिजन सीमारेषेच्या वरून. हा फटका दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नरेंद्र देवेंद्र सुरेंद्र भावांची साथ द्याला, साऱ्या भावांची एकी टिकू दे मागणं हे देवाला. काय फटका खेळलेला आहे, आडव्या बॅटने खेळला गेलेला फटका. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू शॉट वाईड अँड पनिश्ड. व्हॉट अ ग्रेट शॉट इंडीड played by Nayan. He has done a great job in bowling. Now he is batting on the ground. Great shot indeed. Put away nicely on the rise, played by batter Nayan. Just one single available, nothing more than that. Slightly fumble and just one run through for one single. Score is moving up to 24 runs. There is a target of 34 runs. It means 10 more required to win. ब्राह्मणदेव भाटाळे संघाचे काही खेळाडू क्षेत्ररक्षण करत असणाऱ्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी समालोचन कक्षाच्या समोर उजव्या बाजूने त्रिमूर्ती एंटरप्राइजेस या संघाच्या वतीने व्हॉट अ ग्रेट शॉट. अत्यंत चांगला फटका आणि आणखी एक मोठा बुलंदी हिट मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या बॅटमधून आपण बघत आहोत. बॅटर राहुलने दाखवलेला हा क्लास षटकार. साऱ्या गावात जाती हो कार्याला, दुष्टन लागो कधीचही त्यांच्या या नाट्याला. भिवंडीचा तो उगवता तारा चमचम चमकत आला, उदंड आयुष्य लाभू दे लाडक्या भावाला. किती धावांची गरज आहे? 4 धाव्या हव्या आहेत. आणि इथे राहुल की जे गोवे संघाचे खेळाडू आहेत, चांगले खेळाडू आहेत, तडाखेबंद फलंदाज म्हणून त्याची ओळख गेली 4-5 वर्षामध्ये तिकडे निर्माण झालेली आपण बघतो. त्याच्या बॅटमधून आलेला तो फटका, बंदुकीतून गोळी ज्या पद्धतीने निघते त्या पद्धतीने तितक्या वेगाने हवाई मार्गे निघून गेला होता आणि तो गोलीगत षटकार आलाय असं आपण म्हणूया. काही नवीन नवीन शब्दप्रयोग खरं तर समालोचन करत असताना प्रेक्षकांपर्यंत अनेक आमचे समालोचक मित्र पोचवत असतात. या षटकामध्ये 15 धावा दरम्यान तिकडे खर्च करताना गोलंदाजाला आपण पाहिलेलं आहे. यावेळेसच्या मराठी बिग बॉसने एक नवीन ट्रेंड सेट केला मयूर, त्यावरही आपल्याला बोलावं लागेल. सूरज चव्हाण सारख्या त्या कंटेंडरला खरं तर तिकडे विजयी होताना सगळ्यांनी पाहिलं आणि सामान्य माणसाचं ऊर भरून येणारा तो क्षण होता. शून्यापासून सुरुवात करणारा तो नायक. बारा चेंडू 4 धावा असं समीकरण आणि पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये भावेश की ज्याने या अगोदरचं षटक चांगलं हाताळलं होतं. व्यक्तिगतरित्या पहिलं होतं, सांघिक दुसरं होतं. 4 धावा खर्च करताना एक फलंदाज बाद केला होता. पाहायचं इथे आता 4 धावा वाचवायचे आहेत. नयनने इथे या वेळेस हा षटकार खेळलेला आहे. त्याचमुळे MSD स्टाईल अर्थात महेंद्रसिंग धोनी स्टाईलने हा सामना संपवण्यामध्ये त्याला यश मिळालेलं आहे. अखेरीस इथे एक दिमागदार विजय संपन्न करत असताना मायरा 11 भादवड आपल्याला पाहायला मिळते. जिंकलेल्या संघाचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. भावांची साथ द्याला, साऱ्या भावांची एकी टिकू दे मागणं हे देवाला. साऱ्या गावात जाती हो कार्याला. थँक्स अ लॉट. या सामन्यातील सामनावीर खेळाडू नयन गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं त्याने 3 गडी बाद केले, 9 धावा खर्च केल्या 2 षटकांमध्ये. फलंदाजी करत असताना बहुमूल्य 13 धावांचं त्याचं नाबाद योगदान आणि अष्टपैलू तो सिद्ध करणारा खेळाडू नयन ठरलेला आहे मायरा 11 भादवडच्या वतीने विजयाचा शिल्पकार. यानंतर रेग्युलर ग्रामीण फॉर्मॅटला आपण सुरुवात करणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील पहिला सामना आपण जर विचार केला तर अत्यंत चुरशीचा ठरणार आहे.
सर मॅन ऑफ द मॅच अनाउन्समेंट करायचं आहे आपण. यस, या अगोदर ती केलेलीच आहे. नयन की ज्याने Yes. तीन गडी बाद केले, 9 धावा खर्च केल्या आणि फलंदाजी करताना 13 धावांचं त्याचं योगदान. नयन या सामन्यातील सामनावीर खेळाडू. Yes, यस, यानंतर रेग्युलर फॉर्मॅटला सुरुवात होईल आणि त्या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये समालोचन कक्षामध्ये तुम्ही एक अत्यंत अनुभवी समालोचक काका म्हात्रे सरांना ऐकणार आहात. तत्पूर्वी आपण जात आहोत संदेश पाटील भिवंडीकर यांच्याकडे. थँक्यू सो मच सुनील शिलके सर. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट कॅप्टन कूल नयन इज अ मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय हरिचंद्र छत्रे मामा, आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी आम्हाला गरक्याबाई डोंगरे, शंकरबाई डोंगरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही सुंदर अशी ट्रॉफी आपण इथे देत आहोत. खूप खूप अभिनंदन नयन. आणि त्यानंतर हर्षल गुलवी यांच्या शुभास्ते हा गिफ्ट हॅम्पर जो आम्हाला अजय पाटील यांच्या माध्यमातून दिलेला आहे. खूप खूप अभिनंदन. आता इथून ग्रामीण पूलला सुरुवात होत आहे. मैदान खाली करायचं आहे. त्रिमूर्ती इंटरपॅचेस संघाला नम्र विनंती असेल की आपण आता मैदान खाली करायचं आहे. त्याचबरोबर मायरा स्पोर्ट्स प्लीज. मित्रांनो, तुम्ही टी व्ही मॉनिटरवर पाहतायत या स्पर्धेचे सर्वे सर्वा ॲज अ जनसेवक असं आम्ही म्हणतो. आमचे सर्वांचे लाडके गजेंद्र गुलवी भाऊ यांना पण टी व्ही मॉनिटरवर पाहतायत, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे तुम्हाला पाहायला मिळते. गेल्याचा 3रा दिवस ही रजनीची स्पर्धा डे अँड नाईट फॉर्मॅट ही स्पर्धा खेळली जात आहे. या मॅचला देखील आपण सुरुवात करणारच आहोत. पोगाव संघ आणि राहणार संघाला नंबर विनंती असेल मॅच ऑन करायची आहे आपण. आणि टीम मायरा स्पोर्ट्स टीम आणि त्याचबरोबर त्रिमूर्ती इंटरपॅचेस संघाला नंबर विनंती असेल आपण मैदान खाली करायचं आहे. आजचा हा फॉर्मॅट भरपूर मोठा आहे. 7 मॅचेस इथून खेळवायच्या बाकी आहेत. तर प्लीज सो रिक्वेस्ट ऑल सपोर्टर, सर्वांना विनंती असेल जे मैदानाच्या आतमध्ये लहान मुलं फिरतायत सर्वांना विनंती असेल बाहेर निघायचं आहे आपण. मयूर पाटील संघाचे ओनर आहेत आणि त्याचबरोबर भूषण पाटील आणि टीमचं कौतुक केलेलं आहे कल्पेश पाटील याने की खूप चांगलं आपण खेळलं आणि टॉप 4मध्ये जागा मिळवलेली आहे. अभिनंदन केलेलं आहे मायरा स्पोर्ट्स संघाचं. राहुल पाटीलचं षटक आणि षटकार पाहायला मिळाला. मयूर पाटील आमचे ट्रॉफी स्पॉन्सर आहेत. आपण घरून ड्रेसिंग चेंज करून यायचं आहे आणि आज दिवसभर नव्हे तर रात्रभर आमच्यासोबत राहायचं आहे. मॅच ऑन होईल नक्कीच. मैदानामध्ये विलासमूर्ती राणा टीम पूर्ण ताकदीके साथ उतरलेले आहे मैदानाच्या आतमध्ये. बाईक स्पॉन्सर मालिकावीर या स्पर्धेचा सर्वात मोठा पारितोषिक आणि त्या पारितोषिकासाठी जे खेळाडू या मैदानामध्ये खेळत आहेत त्यांच्यासाठी बाईक ठेवण्यात आलेली आहे मालिकावीर. ती आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. जो भिवंडीचा पहिला KPL डे नाईट झाला होता त्या KPLचे आयोजक सन्माननीय गिरीश शेठ म्हात्रे, उद्योजक गुंदवली यांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी आम्हाला बाईक स्पॉन्सर केलेली आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सुनील यशवंत केने साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सन्माननीय निलेश परशुराम जोशी कुंतीबाई चषकाचे आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. आज गरक्याबाई डोंगरे यांची उपस्थित झाली होती त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे आम्हाला देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सन्मान चिन्ह जो आहे सन्माननीय योगेश गुळवी